आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साक्री तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून साक्री आगाराला 5 नवीन राजमाता जिजाऊ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या बसांचे उद्घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी धुळे विभागीय नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी साक्री आगाराला 10 नवीन लालपरी बस मिळाल्या होत्या. आता आणखी 5 आधुनिक बस दाखल झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. साक्रीहून मुंबई आणि पुण्यासाठी पूर्वी सुरू असलेली आराम बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणीही आमदार मंजुळा गावित यांनी केली. आगाराचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित विकास कामांसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात साक्री आगारात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी मंत्रिस्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात येतील. नगरपंचायतीने सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले. तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत लालपरी पोहोचली पाहिजे. तसेच बस अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही आगार प्रशासनाला देण्यात आल्या. दरम्यान विभागीय नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी प्रवाशांसाठी समस्या सोडविण्यासाठी परिवहन महामंडळ कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला आगारातील अधिकारी, कर्मचारी, प्रवासी महासंघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नवीन बसेसमुळे साक्री तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री. साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार आदरणीय ताई मंजुळाताई गावित यांच्या हस्ते या 5 बसेसांचा लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे. तसेच साक्री तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांची साक्री आगारात नवीन राजमाता जिजाऊ बस उपलब्ध व्हाव्यात म्हणून ही मागणी होती. अत्यंत उत्साहात हा सोहळा पार करण्यात आलेला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे विभागाचे विभाग नियंत्रक आदरणीय दादा चौधरी पुरुषोत्तमजी व्यवहारे साहेब, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धुळे विभागाचे यंत्र अभियंता चालन श्री अजयजी पाटील साहेब, तसेच धुळे विभागाचे लेखाकार सांख्यिकी अधिकारी श्री सूरजजी माळी साहेब, साक्री शहराच्या नगराध्यक्षा ताई उषाताई पवार, तसेच प्रवासी महासंघाचे साक्री तालुक्याचे अध्यक्ष विजयजी पारेख साहेब या कार्यक्रमात उपस्थित होते. व निश्चितच या राजमाता जिजाऊ 5 बसेस साक्री आगारात उपलब्ध झालेल्या असेल.